सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आताच आपण ज्यांचं अत्यंत ऊर्जादायी असं भाषण ऐकलं आणि जिद्द आणि ऊर्जा यांची व्याख्या ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे आमचे मित्र डॉक्टर रवींद्र नांदेडकर, जीवन गौरव पुरस्काराने ज्यांचा सन्मान झाला ते डॉक्टर भाऊसाहेब सोनावणे आणि पीडी असोसिएशनशी संबंधित सर्वच जण, म्हणजे मुख्य विश्वस्त सुनील जगताप, सध्याचे अध्यक्ष डॉक्टर लिंगडे, त्यांचे सहकारी डॉक्टर मोहिते आणि डॉक्टर जराड, तसंच या पीडीओकॉनच्या जे इन्चार्ज, को इन्चार्ज, अधिक सर्व इतर सहकारी. मला खरंच दडपण आहे, इतकी छान भाषणं या ठिकाणी झालेली आहेत, म्हणजे सर्वच भाषणांनी रंगत आणली. खरं तर मी जेव्हा कार्यक्रम सुरू झाला 12:40 तेव्हापासून, कारण निमंत्रण पत्रिका किंवा जे कार्यक्रम पत्रिका आहे, मिनिट्स ज्याला आपण म्हणतो, ती माझ्या समोर आहे आणि मी त्या हिशोबाने सगळं 3-4 वेळा हिशोब लावला की बाबा किती वेळ चालेल. त्याच्यात मगाशी डॉक्टर लिंगडे आपले सध्याचे अध्यक्ष भाषणाला उठले आणि त्यांनी नेमकं स्टॉपवॉच लावला. त्यांच्या नावापुढे लिहिली होती 5 मिनिटं. मला अजून दडपण आलं. सगळ्यात शेवटी मी बोलणार. मी त्यांचं भाषण संपल्यानंतर ते जसे आले तसं पहिल्यांदा पटकन वळून पाहिलं की बाबा त्यांच्या स्टॉपवॉचमध्ये किती आहे, तर 9 मिनिटं झालेली होती. वेळ मला क्रॉस करायला हरकत नाही. अतिशय चांगलं, खरंच इतका रंगतदार कार्यक्रम आहे. कारण सुरुवातीला मला थोडंसं वाटलं की एकदम सगळे शांत आणि 12:40 कार्यक्रम सुरू होतोय, सगळेजण अगदी शांत आहेत आणि थोडंसं म्हणजे त्या कार्यक्रमाचं दडपण. पण मगाशी मला वाटतं कोणी डॉक्टर मोहितेंविषयी की काही बोलताना जसं म्हणजे विनोद वगैरे व्हायला लागले असं लक्षात आलं की हा श्रोतृवर्ग अतिशय वेगळा आहे प्रत्येक भाषणामध्ये. आणि आधी डॉक्टर सुनील जगतापांपर्यंत सगळ्यांनी ज्या पद्धतीने भाषणं केली, एकदा तर धस्त झालं. ते डॉक्टर भाऊसाहेब सोनवणेबद्दल जेव्हा म्हणाले की 25-26 वर्षांमध्ये तुम्हाला एवढं चांगलं बोलताना मी पहिल्यांदा ऐकलं. मी थोडासा निश्वास सोडला की माझ्यानंतर ते बोलणार नाहीये. मला एक विनोद आठवला. एक असाच फायटर पायलट असतो आणि नेमकं ते ज्या वेळेला एक्झिबिशन असतं आणि ते उड्डाण असतात त्यावेळेला त्याचे सासू सासरे आलेले असतात आणि तो कौतुकानं त्या दिवशी त्यांनी जास्तच गिरक्या वगैरे त्या सगळ्या उलटे सुलटे सगळं घेतो आणि जेव्हा ते होऊन समोर येतो, सासूबाई त्याची म्हणते, हिम्मत मत हारो, ऐसे ही प्रैक्टिस करो कि तो अगले बार सीधा चलाना भी सीख जाओ. थोडीशी मला जेव्हा भाषणाला उठलो त्यावेळेला, कारण डॉक्टर नांदेडकरांनी ती अतिशय नर्मविनोदी सुरुवात करून अतिशय विचार प्रगल्भ असं भाषण केलं, अतिशय चांगला विचार दिला. मला भीती होती की सूत्रसंचालिका मला आमंत्रित करताना कसं बोलतील, कारण इतके माझे असे वेगवेगळे अनुभव आहेत. एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि नेमका त्या कार्यक्रमाला युनिफॉर्मवर नव्हतो. आज एका मिटिंगला, म्हणजे जी मगाशी डॉक्टर नांदेडकरांनी उल्लेख केला की निर्बंध जे उद्यापासून घातले जाणार आहेत त्याची बैठक होती, त्याच्यामुळे नेमका रविवार असूनही आज युनिफॉर्मवर मी आहे. तर त्या कार्यक्रमाला मी युनिफॉर्मवर नव्हतो आणि नेमका लेटही आलो होतो. तर सूत्रसंचालिका मॅडम ज्या होत्या त्यांनी ओळख करून देताना सांगितलं, डॉक्टर रवींद्र शिसवे, तेव्हा मी सिंधुदुर्गाचा SP होतो, डॉक्टर रवींद्र शिसवे हे युनिफॉर्मवर नसले तरी पोलीस आहेत, पोलीस अधीक्षक आहेत असेल, कारण एवढा उशीर फक्त पोलिसांनाच होतो. तेव्हापासून शक्यतोवर मी अशीच अजून एक गंमत होती की एका कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये तर म्हणजे परिचय ज्यांना करून द्यायचा तर त्याचा कागद कुठेतरी हरवला, काय करून द्यावं कळेना.
असे म्हणजे त्याही कार्यक्रमाला एक सर्जन होते, म्हणजे सिंधुदुर्गमधलेच सर्जन, पण त्यांचा सत्कार होता त्यांचा संगीत क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल. तर त्यांचा परिचय करून देताना ते म्हटलं की डॉक्टर हे चिंबचिंब हे जरी इतके प्रख्यात सर्जन असले तरी त्यांच्यातली सर्जनशीलता आणि ते खऱ्या अर्थानं हे आहेत वगैरे. आणि मला माझी ओळख त्यांनी करून दिली की डॉक्टर रवींद्र शिसवे हे IPS आहेत आणि तरी सज्जन आहेत. भाषा म्हणजे आपल्याला इथे जन्मले, इथे हे शिकले, इथे पोस्टिंग झालं, ते परिचय मी द्यायला सुरुवात केली. कारण असा एक परिचय एका रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जे प्रिन्सिपल होते आणि काय म्हणजे खूप प्रेम त्यांचं उतू गेलं आणि म्हटलं की डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्याकडे पहिल्यांदा वाटतच नाहीत की ते IPS आहेत. मी मगाशी म्हणालो की खरंच मला दडपण आले की काय बोलू. अतिशय चांगली भाषणं झाली आणि प्रत्येक भाषण रंगलं आणि ते श्रोत्यांमुळे रंगलं. मी जसं म्हणजे किती चांगला ऑब्झर्वर आहे तुम्ही बघितलं असेल की म्हणजे लिंक्डइनच्या फोनमध्ये त्यांच्या पत्नी पाहू शकतात की मला माहिती आहे, पण मी पाहिलं की स्टॉपच लावलं. तसं मी प्रकाशपासून ऑब्झर्व करतोय की फक्त येणारे लोक आहेत, उठून कोणी जात नाही. मला बोलायचं आहे त्याच्यात निमंत्रण पत्रिकेत तुम्ही पाहू शकता अगदी मिनिटाचा हिशोब लिहिलेला आहे. आणि शेवटच्या भाषणामध्ये रविवारची दुपार, त्या रविवारची दुपारी मला बोलायचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की कदाचित इतके छान तुमच्यामधलं जे काही एक अनौपचारिक नातं आहे, सगळे एकमेकांशी ज्या पद्धतीने जोडले गेले, छोटा सगळे विनोद झाला तर त्या विनोदावर ज्या पद्धतीनं हशा येत होता, चांगल्या मुद्द्यांमध्ये टाळ्या येत होत्या, त्याच्यामुळे थोडंसं मीही कनेक्ट होईल एखादा विनोद सांगितला तर. आणि कळत नकळत मला वाटतं मुख्य कार्यक्रमापेक्षा मी थोडंसं असं अनौपचारिक बोलतो. या म्हणजे अजून एक पहिल्यांदाच सांगतो कारण वेळ इतका कमी आहे, मला मोजून तोलून मापून ज्याला म्हणतात तो दिलाय. तर मगाशी सगळं सांगितलं की डॉक्टर रवींद्र नांदेडकर आणि मी एक चीफ गेस्ट आणि गेस्ट ऑफ ऑनर आहोत आणि आमच्या दोघांमध्ये नाम साधर्म्य आहे. तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्हिडिओकॉनबद्दल जे काही कौतुक केलं ते जसंच्या तसं आणि त्याच्यापेक्षा जास्त मी केलं असं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. आपण खरंच या आधीच्या सगळ्या भाषणांमध्ये जे काही खरं रंगत आली तर त्यांच्यामध्ये त्यांचं बोलण्याचं जितकं कौतुक आहे तितकं आपण सगळेजण ते तन्मयतेने ऐकत होता, लक्ष देऊन ऐकत होता. ज्या मुद्द्यावर दाद दिली पाहिजे तिथे दाद देत होतात. आणि त्याचं आहे माझी मगाशी त्यांनी सांगितलं की मी ज्ञानेश्वरीचा म्हणजे काय म्हणतात भाविक आहे. मी म्हणत नाही मी व्यासंगी आहे, मी म्हणत नाही मी अभ्यासक आहे, पण मी भाविक आहे. आणि का त्याची कारणंही मी सांगितली तर आमची चर्चेमध्ये झाली. तर मी तितका मोठा आहे नाही की मी पुन्हा तुम्हाला पण सांगणार की तरी अवधान ऐकले तिचे सर्व सुखांशी पात्र होईजे प्रतिज्ञोत्तर हे माझे उघड आहे का. तेवढी पात्रता माझी नाही आहे की मी अशा पद्धतीचं आपल्याला काही प्रॉमिस करू शकेन. पण त्याच वेळेला श्रोत्यांचा किती मोठा भाग, किती मोठा हिस्सा, किती मोठा म्हणजे कॉन्ट्रीब्युशन असतं एखाद्या भाषणामध्ये. खूप छान आहे की चंद्रकांतू द्रवता किर होय. चंद्रकांता नावाचा एक मणी असतो आणि तो असा खूप छान असा रात्रीच्या वेळेला चमकतो. त्याविषयी म्हटलंय की चंद्रकांतू द्रवता किर होय पदी ती हातवटी चंद्री की आहे. एखादा चंद्रकांत मणी किंवा चंद्रकांत मणी जे आहे तो किती छान चमकत असला रात्रीच्या वेळी तरी खरी हातवटी, खरं कौशल्य, खरं कौतुक त्या चंद्राचं आहे. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. तसं वक्ता नसतो श्रोत्यांशिवाय. आपण या ठिकाणी व्हिडिओकॉनचे मेंबर्स म्हणून आपल्या या सगळ्यामध्ये जितकं कॉन्ट्रीब्युशन आहे तितकंच हा कार्यक्रम आतापर्यंत जो रंगला त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खरं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून डॉक्टर नांदेडकरांनी सगळे बाकीचे मुद्दे कव्हर केले असल्यामुळे मी थोडं मूलभूत प्रश्नाकडे येतो. मला काय जाणवलं या ठिकाणी कार्यक्रम खरंच लांबला तरी मला एक गोष्ट जाणवली की जो उद्देश आहे जगणं जे आहे की जगण्यामध्ये म्हणजे आनंद हे मुख्य प्रयोजन असतं.
आणि आनंद जो आहे तो साध्या साध्या गोष्टींमधनं घेता येतो. आनंदाची कुठली व्याख्या नाही आहे की बाबा कॅडबरीचं एक हे चॉकलेट म्हणजे आनंद आहे. आनंद अगदी साध्या साध्या गोष्टीत घेता येतो. तो आनंद अगदी इथे या कार्यक्रमामध्ये लहान लहान गोष्टीत आपण घेतो. आपलं एकत्र येणं ही कदाचित अतिशय साधी आणि सोपी गोष्ट असेल, वाटत असेल, पण थोडंसं म्हणजे आपलं लक्ष मी वेधू इच्छितो की जेव्हा ज्ञानेश्वरांनी गीतेच्या त्या 700 श्लोकांवरती 9,000 ओव्यांचं निरूपण केलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांना माहीत होतं की आपण किती मोठं काम करायला घेतलंय. त्याने कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरणे. मी त्या कारणाने बोलेन की जे माझ्या बोलांनी जे दिसत नाही, अरूप आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरणे. जे इंद्रियांनी होणारं ज्ञान इंद्रियांचं ज्ञान आहे, पण इंद्रियांच्या पलीकडचं अतिंद्रिय ते ज्ञान आहे ते सुद्धा मी इंद्रियांनी करवी आपल्याला घडवेन. इतका आत्मविश्वास असलेले ज्ञानेश्वर ते कार्य झाल्यानंतर त्याच आत्मविश्वासानं आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांसमोर विश्वेश्वराकडे प्रार्थना करतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाणे. हे विश्वात्मक देवा, या वाणीच्या यज्ञानं तू जर प्रसन्न झाला असशील किंवा प्रसन्न झाला असशीलच तर प्रसन्न होऊन तोषून संतोष पाहून मला प्रसादाचे दान दे. आणि जगातली माझ्या मते ही सर्वात सुंदर प्रार्थना आहे की ज्या प्रार्थनेमध्ये मौलींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. सत्ता मागितली नाही, संपत्ती मागितली नाही, ऐश्वर्य मागितलं नाही, आयुष्य मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. मग काय मागितलं? मला वाटतं पूर्ण प्रसादानावरती बोलायला 2, 3, 4, 5 तास सुद्धा पुरणार नाहीत. पण मला या ठिकाणी जो मुद्दा सांगावासा वाटतो त्या 2 ओव्यांचा मी विशेष उल्लेख करेन की जी पहिली ओवी आपल्या म्हणजे नमनानंतरची ती कोणती की जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. जे खल आहे, दुष्ट आहेत, ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात याचं उत्तर या ओवीत आहे. माऊली कारण एक पुरुष आहेत आणि आज जवळपास 700 पेक्षा जास्त वर्ष झाली तरी अजूनही कोणी त्यांना माऊली म्हणणं थांबवलं नाही. कितीतरी मध्ये वेगवेगळ्या राजवटी झाल्या पण कोणी असा जी.आर. फरमान नाही काढला की नाही पुरुष आहे त्यांना माऊली नाही म्हणायचं, सद्गुरू म्हणू, महर्षी म्हणू वगैरे वगैरे. त्यांना आजही माऊली म्हणतात का? कारण त्यांचं हृदय माऊलीचं आहे. त्यांच्या समोर बसून शांतपणे ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याच्या ऐवजी पहिली प्रार्थना त्यांनी त्या दुष्टांसाठी केली, जे दुष्ट त्यांनी त्यांना त्रास दिला होता, त्रास दिला असेल. ज्ञानेश्वर हे श्रीकृष्णाचे भक्त आहेत आणि श्रीकृष्ण काय म्हणतोय की परित्राणाच्या साधूना विनाशायच्या दुष्कृताम. बरोबर आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी दुष्टांच्या विनाशासाठी, साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी जन्म घेईल. पण माऊली दुष्टांच्या विनाशाची भाषा करत नाही. माऊलीकडे जर माऊली आईची 2 मुलं असतील, एक खूप छान चांगला अतिशय शिस्तप्रिय आणि असं छान बसून ऐकणारा आणि एक खोड्या करणारा. आईला पहिली चिंता त्या खोड्या करणाऱ्या मुलाची असते की तो खोड्या करतो, इतरांना त्रास देतो, त्याला इतर जण त्रास देतील. त्यामुळे माऊली किंवा एखादी आई पहिली प्रार्थना, पहिलं जर काही मागणं असेल तर ते आपल्या खोडक्या मुलासाठी मागेल. तसंच माऊली पहिली प्रार्थना कोणासाठी करतायत की जे खलांची व्यंकटी सांडो. जे खल आहेत, दुष्ट आहेत, ते नष्ट होऊ नये म्हणत, त्यांच्या मनाचा वाकडेपणा नाही. जे खलांची व्यंकटी सांडो त्याला सत्कर्मी रती वाढव. त्यांनी सत्कर्मामध्ये रती, पुन्हा त्या शब्दाची जपून मोजून वापरलाय. रती रुजू नाही म्हणत. असेलच, जर सगळेच जर ईश्वराची मुलं आहेत तर ती रती असेलच, पण असलेली रती आहे ती वाढव आणि मग भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. आज व्हिडिओकॉनच्या माध्यमातून यांनी सांगितलं की 1चे 1100 जेव्हा झालेत त्यावेळेला त्याच्यामध्ये उद्देश एकत्र येणं वगैरे सगळं असेल, पण कळत नकळत जे मैत्र आहे तो मैत्र हा एक उद्देश असावा आणि तो मैत्र हा उद्देश या ठिकाणी सफल होताना दिसतोय. आणि मैत्र ही ती साधी गोष्ट असती, अतिशय क्षुल्लक गोष्ट असती, कुठेतरी चितळेंच्या किंवा काका हलवाईच्या दुकानात विकत मिळत असती तर मला नाही वाटत की माऊलींनी त्याच्यासाठी एक ओवी खर्च घातली असती. आज तुमच्यामध्ये जे काही एक मैत्र निर्माण झालंय हे माऊलींनी मागितलेल्या त्या मैत्रा इतकंच पवित्र आहे. एक पुढची एक ओवी मला जाणीवपूर्वक सांगायची आहे. खूप छान सांगितलंय की चंद्रमे जे अलांछन मार्कंडेचे ताप आहे. चंद्रासारखे लोक कसे असावेत सांगितलं की चंद्रमे जे अलांछन, चंद्रासारखे शीतल असावेत, पण चंद्राला डाग असतो, लांछन असतं.
लांछन नसलेल्या, डाग नसलेल्या चंद्रासारखे शीतल असावेत, सूर्यासारखे असावेत पण मार्तंड्याचे तापहीन, सूर्यासारखे तेजस्वी असावेत पण सूर्याचा ताप होतो, ताप नसलेल्या सूर्यासारखे तेजस्वी असावेत, असे हे लोक, सज्जन लोक असावेत. ही तर साधी प्रार्थना झाली. पण पुढे काय म्हणतात मग की चंद्रमे जलांछन मार्तंड्य जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे हो. असे लोक सज्जन असावेत आणि ते सज्जन सतत सगळ्यांना, सदा हा शब्द वापरलाय, एका दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी नाही, फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या दिवशी नाही, सतत. आणि मला एकट्याला नाही की डॉक्टर मोहितेंना, डॉक्टर कारंजेंना, डॉक्टर लवंडेंना, डॉक्टर वाघना नाही, सगळ्यांना ते सर्वही सदा सज्जन सोयरे होत आणि ते सगळे एकमेकांचे सोयरे व्हावेत. मला सांगा की सोयरं होणं जन्मानं तर आपण होऊ शकतो, कोणाच्या आईच्या पोटी जन्म घेतला, जर त्याच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या मी मुलाला भाऊ म्हणेन, बहीण असेल बहीण म्हणेन, पण हे तर काय रक्ताचं नातं असेल, त्याच्या पलीकडचं सोयरीक जी आहे ती रक्ताच्या नात्यानं सीमित करणारी, बांधून ठेवणारी गोष्ट नाहीये. सोयरं होणं ही सुद्धा गोष्ट इतकी साधी सोपी असते. मगाशी म्हटलं तसं कुठल्या तरी दुकानामध्ये अर्धा पाव किलो भावाने विकत मिळत असती तर माऊलींनी त्याच्यासाठी सुद्धा एक ओवी खर्च नसती घातली. आपण व्हिडिओकॉनच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की 25 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय आणि आपलं एकत्र येणं जे आहे हे कळत नकळत इतकं महत्वाचं आहे की माऊलींनी 9 ओव्यांपैकी 2 ओव्या त्याच्यासाठी खर्ची घातलेल्या आहेत. आणि खूप 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 महत्वाची गोष्ट आहे. मला या ठिकाणी आपल्याला फक्त इतकंच सांगावंसं वाटतं, सगळ्याच गोष्टीमध्ये सांगितलं, साहित्य, संस्कृती आणि सगळ्यामध्ये आपण पुढे जात आहात. अगदी राजकारणाचाही उल्लेख झाला. ते करत असताना हे जे अधिष्ठान आहे, कारण एखादी गोष्ट काय करते म्हणजे एखादं यंत्र कदाचित एखाद्या झोपलेल्याला जागा करू शकतं, जो जागा आहे त्याला उभं करू शकतं, जो उभा आहे त्याला चालतं करू शकतं. पण हे जे संघटन आहे हे फक्त जागं झाल्यानं, उभं झाल्यानं, चालतं झाल्याने चालत नाही. ते का चालायचं, कशासाठी चालायचं आणि त्यासाठीची जी ऊर्जा आहे, त्यासाठीचा जो विचार आहे, त्यासाठीचं जे प्रयोजन आहे, ते प्रयोजन ज्या वेळेला मिळतं, ते अधिष्ठान मिळतं, ते अधिष्ठान जेव्हा असेल त्यावेळेला त्या सगळ्या चालण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. व्हिडिओकॉनच्या माध्यमातून आपण सगळेजण, वैद्यक व्यवसायातील सगळेजण, मगाशी सांगण्यात आलं की आपण क्रीम आहात. क्रीम दुधातून येते. जर दूध समाज असेल आणि त्या दुधातला आपण क्रीम असाल तर आपण त्या दुधाचं काही ते देणं लागतो. त्यावेळेला इतरांपेक्षा आपण बुद्धिजीवी आहोत तर आपण अजून त्याच्यापेक्षा काही देणं लागतो. हा विचार घेऊन इतकी वर्ष आपण पुढे आलेला आहात. माझ्या मते हा प्रवास याचा पुढचा तशाच अर्थानं, तशाच भावनेनं व्हायला हवा. या ठिकाणी खूप फुलं ठेवतात. मला जाणीवपूर्वक उल्लेख करावासा वाटतो की मगाशी म्हणजे आनंद या शब्दाचा उल्लेख केला. आनंद हा काय मुक्काम नसतो, आनंद हा प्रवास आहे. जगणं जसं आहे ना, जगणं असं प्रवाही असावं, रसरशीत असावं. जगणं हे गाणं बघा, तुम्ही गाणं ऐकतो एकट्यानं, पण मला ज्या वेळेला मी मैफिलीला का जातो, ते मैफिलीला ते गाणं ऐकताना मला असं वाटतं की अरे यांनाही ते गाणं आवडतं, यांनाही ते गाणं आवडतं, माझ्यासारखं यांना ते गाणं आवडतं. या भावनेनं माझं ते गाणं ऐकण्याचा आनंद द्विगुणित शतगुणित होतो. तसं या ठिकाणी आहे. या फुलांचा मी त्याच्याकरता उल्लेख करतो की संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये अगदी नर्मविनोदी शैलीत भाषणं रंगत गेली. सुदैवानं अगदी एखाद दुसऱ्या मुद्द्यावरती, विनोदावर तुम्ही हसलात, थोडंसं महत्त्वानं मी ताकद ओळखलाही. परंतु जसं जगण्याचा म्हणजे आनंद हा मी सांगितलं की आनंद मुक्काम नसतो, तसा प्रवास आहे. तसं जगणं आहे. जगणं हे सतत प्रवाही आहे, सतत होत राहतं. एक खूप छान पुलिते म्हटलंय की आपण जेव्हा जगतो तो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपल्याला भले भले दोन्ही अनुभव येतील. असं एकही व्यक्ती इथे किंवा इथे नसेल की मला सगळे चांगलेच अनुभव आले, शक्यच नाहीये. भले भले दोन्ही प्रकारचे अनुभव आले असतील. समजा आपण असं एक रूपक घेऊयात की आपल्याला रस्त्यामध्ये दगड लागले, दगडाची ठेच लागली किंवा कोणी आपल्याला दगड मारले, तर ही गोष्ट म्हणजे वाईट अनुभव. जर आपण प्रवास करतोय, प्रवासामध्ये फुलं लागली, फुलाचं झाड लागलं किंवा कोणी फुलं दिली, हा चांगला अनुभव. चांगलाच अनुभव येईल माझ्या हातात नाही, वाईट अनुभव येईल माझ्या हातात नाही. पण समजा मी ती दगड घेऊन सोबत चाललो तर काय होईल? दगडाचं ओझं होईल. दगडाचं ओझं होईल, दुहेरी ओझं होईल.
एक शारीरिक ओझं, दगड जड असतो, आणि दुसरं मानसिक ओझं की या दगडानं मला वेदना दिली, हा दगड मला कोणतरी मारला. मग माझा पुढे जायचा वेग जो आहे ना तो मंदावेल. तो पुढचा प्रवास तितकाच आनंददायी राहणार नाही, त्याच वेगानं होणार नाही. आणि त्याच्याऐवजी मी फुलं गोळा केली तर काय होईल? फुलं गोळा केली तर काय, फुलांचं कधीच ओझं होत नाही. उलट त्या फुलांचा रंग, रूप, गंध, आणि मलाही फुलं माझ्या म्हणजे माझ्या नशिबानं माझ्या रस्त्यामध्ये फुलांचं झाड लागलं, माझ्या नशिबानं कोणीतरी मला एक फूल दिलं, ही भावना माझा पुढे जायचा वेग वाढवते, माझा पुढे जायचा प्रवास जास्त आनंददायी करते. आपल्या आजवरच्या प्रवासामध्ये आपल्याला दगडे लागले असतील, त्याच्या खेचाही लागले असतील, आणि फुलंही लागले असतील. मला या ठिकाणी खरंच ते तत्व असं जाणवत होतं की आपण खूप एक अनौपचारिकरित्या एकमेकांशी बांधले गेलेला आहात, आणि एक खूप चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक असा थॉट किंवा सकारात्मक असं काहीतरी आहे ज्यानं तुम्हाला बांधून ठेवलं आहे. तर माणूस आणि मशीन याच्यामध्ये जो मूलभूत फरक तोच आहे ना, की माणसाला हृदय असतं, मशीनला हृदय नसतं. आणि या निमित्तानं मगाशी आम्ही संवेदना या शब्दाचा उल्लेख करत होतो की आपण सगळेजण जे एकत्र आलेलं आहात ते भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं एकत्र राहणं, याच्यापेक्षा आता 1/1100 म्हटल्यात, कदाचित ज्या वेगानं तुमची प्रगती झालेली आहे ती याच्यापेक्षा जास्त वेगाने व्हावी. तुमच्या म्हणजे आता 1 वास्तू असेल ती जास्त वास्तू व्हाव्यात, आज जेवढे मेंबर आहेत त्याच्यापेक्षा जास्त मेंबर व्हावेत. पण हे होत असताना जो शब्द की संवेदना नावाचा जो शब्द आहे, वेदना आणि संवेदना याच्यात काय फरक आहे? जी वेदना हृदयाची तार छेडते ती वेदना म्हणजे संवेदना, जी वेदना सकारात्मकतेकडे घेऊन जाते ती वेदना म्हणजे संवेदना. मग मी सांगितलं की खेचाही लागले असते तुम्हाला. वेदना व्याकुळ करते, पण संवेदना काय करते? व्याकुळतेतून वात्सल्याच्या विशाल क्षितिजाकडे आपला प्रवास करते. तर या आपल्या आजच्या म्हणजे व्हिडिओकॉनच्या माध्यमातून जेव्हा आपण पुन्हा एकदा सिंहावलोकन करता त्यावेळेला मला असं, मी तर खरं तर तुमच्या व्यवसायातील पण तिथून म्हणजे आमच्या आर्मीच्या मिलिटरीच्या भाषेत भगोड आहे आणि प्रशासनात आलो आहे. मला माहीत नाही की मला कितपत तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार आहे, पण प्रशासनात राहून काही मूल्ये जोपासत असताना मला अशा एखाद्या कार्यक्रमात आल्यानंतर अक्षरशः चार्ज व्हायला होतं, आणि चार्ज होताना मी चार्ज झालोय हे प्रामाणिकपणे कबूल करावं असं वाटतं. त्याचं श्रेय तुम्हाला द्यायचं. मी ठरवून आलो होतो की त्या अतिशय मोजकं बोलूयात, पण तरीही या ठिकाणी मला जी ऊर्जा जाणवली त्या ऊर्जेबद्दल बोलून मी थोडंसं थांबेल. की सतत कंटिन्युअसली एक मुद्दा मला जाणवत होता की सगळेजण पॅशनेट आहेत, जे काही चालू आहे जे काही करत आहेत त्याच्याबद्दल पॅशनेट आहेत. आज तुम्ही जे काही काम केले त्या कामाबद्दल इथे आम्ही कौतुक करत असतो. आज आपल्याकडे क्वांटिटी ज्याला म्हणतात की क्वांटिटीच्या आधारे तुमच्यापेक्षा खूप मोठ्या संस्था असतील, खूप मोठी जास्त प्रगती झालेल्या संस्था असतील, पण असंच एक लहानशी मेणबत्ती असते, आनंदाने डोलत असते, आणि त्या डोलणाऱ्या मेणबत्तीची वाट अशी इकडून तिकडे होत असते. आणि त्या मेणबत्तीला कोणतरी म्हणतं की अरे एवढीशी तू मेणबत्ती आहेस, एवढंसं तुझा प्रकाश आहे, किती तोरा मिळतो स्वतःच्या प्रकाशाचा. ती मेणबत्ती जे उत्तर देते ते ऐकण्यासारखं आहे. ती म्हणते मैं जानती हूँ मैं एक छोटी सी शमा हूँ, मैं जानती हूँ मैं एक छोटी सी शमा हूँ और मेरा उजाला पूरे दुनिया का अंधेरा नहीं मिटा सकता. मैं जानती हूँ कि मैं एक छोटी सी शमा हूँ और मेरा उजाला पूरी दुनिया का अंधेरा नहीं मिटा सकता, लेकिन मैं ये भी जानती हूँ कि पूरी दुनिया का अंधेरा अगर साथ आए मेरे अंदर के उजाले को नहीं मिटा सकता, मेरे अंदर के उजाले को नहीं. या ठिकाणी मला जे तत्व दिसत होतं, जे सापडतंय, जे ज्याच्याशी मी जोडला जातोय, ते तत्व म्हणजे तुमच्यामध्ये खरंच ती त्या मेणबत्तीमध्ये असलेली जाणीव आहे. त्या मेणबत्तीला जो आनंद आहे तो आनंद कशातून आहे? त्या जाणीवेतून आहे. आणि जाणीवेतून होणाऱ्या आनंदाला धुंदी म्हणतात. जाणीवेतून जो आनंद मिळतो त्याला धुंदी म्हणतात. जाणीवेशिवाय जिथे जाणीव संपते त्या ठिकाणी नशा सुरू होते, बरोबर आहे? तर जाणीवेतून जो आनंद मिळतो ती धुंदी आहे. ती धुंदी या ठिकाणी मला जाणवत होती. ती धुंदी अशीच वृद्धिंगत हो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण मला निमंत्रित केलं, मला जो मान दिला त्याबद्दल मी मनापासून आपले सगळ्यांचे आभार मानतो. एक गोष्टीची खात्री आहे की मी बरा बोललो वाईट बोललो मला माहीत नाही, पण माझ्या भाषणानंतर कार्यक्रम संपणार आहे, त्यामुळे मला बऱ्यापैकी चांगल्या टाळ्या मिळतील.